28 डिसेंबर महत्त्वाचे दिनविशेष. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. निवृत्त ब्रिटिश अधिकारी A.O. ह्यूम यांच्या पुढाकाराने ही स्थापना झाली आणि योमकेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष बनले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ही सर्वात मोठी ऐतिहासिक घटना मानली जाते. पण ज्या उद्देशाने राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती, सध्याची काँग्रेस आपल्या मूळ विचारसरणीपासून दूर जात आहे. IRS-1C उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 1995. भारताचा दुसऱ्या पिढीतील अत्याधुनिक रिमोट सेन्सिंग उपग्रह IRS-1C 28 डिसेंबर 1995 रोजी रशियाच्या बैकानूर येथून यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला. यामुळे भारताच्या अंतराळ तंत्रज्ञानात आणि भूसर्वेक्षण क्षमतेत मोठी भर पडली. विजय हजारे यांची पुण्यतिथी 2004. भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज आणि भारताला पहिला कसोटी विजय मिळवून देणारे कर्णधार विजय हजारे यांचे 28 डिसेंबर 2004 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ भारतात विजय हजारे ट्रॉफी ही महत्त्वाची देशांतर्गत स्पर्धा खेळवली जाते. काही प्रसिद्ध व्यक्तींच्या जयंती. रतन टाटा जयंती 1937. भारतीय उद्योगाचे आधारस्तंभ, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि थोर समाजसेवक रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जागतिक स्तरावर भारताची मान उंचावलेली आहे. अरुण जेटली जयंती 1952. भारताचे माजी अर्थमंत्री आणि प्रख्यात विधिज्ञ अरुण जेटली यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 रोजी झाला. GST लागू करण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. 28 डिसेंबर 1932 जयंती. रिलायन्स इंडस्ट्रीजची पायाभरणी. जरी ही एक कंपनी असली तरी भारताच्या औद्योगिक आणि नंतरच्या डिजिटल क्रांतीचा पाया रचणारे धीरजलाल हिराचंद अंबानी यांचा आज जन्मदिन असल्याने भारतीय कॉर्पोरेट जगतात या दिवसाला रिलायन्स डे म्हणून पाहिले जाते. सिद्धार्थ बसू 28 डिसेंबर 1954. भारतातील क्विज मास्टर म्हणून ओळखले जाणारे आणि कौन बनेगा करोडपती सारख्या अनेक प्रसिद्ध TV शोचे निर्माते दिग्दर्शक सिद्धार्थ बसू यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांनी भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्रात माहितीपूर्ण कलेचा नवा पायंडा पाडला. संत गाडगेबाबा स्मरण 28 डिसेंबर रोजी विशेषतः महाराष्ट्रात संत गाडगेबाबा यांच्या कार्याचे स्मरण केले जाते. त्यांचे महानिर्वाण 20 डिसेंबरला झाले असले तरी अनेक ठिकाणी या काळात त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्वच्छता मोहीम, कीर्तन सोहळे आयोजित केले जातात.